स्मॉल स्क्रीन म्हटलं की टेक वर टेक आलेच। मालिकांच्या या दुनियेत एका शॉटसाठी अनेकदा रिटेक होतात आणि मग तयार होते ती रिटेकचीच मालिका। चला तर मग पाहूया यावरचा आमचा हा खास शो। स्मॉल स्क्रीनवरच्या मालिकांचं वेळ घराघरात पाहायला मिळतं, मात्र सलग अर्धा तास दिसणाऱ्या ह्या डेली सोपसाठी कलाकार एका स्टेकमध्ये ओके देतात ते तुम्हीच पहा। या कट रिटेक मध्ये एका शॉट मध्ये एक्सप्रेशन्स देताना कलाकारांची तारेवरची कसरतच होते। मालिकेतल्या या कपल्सच्या प्रेमात तर सारेच पडतात आणि अवघ्या काही दिवसांमध्येच ही जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत होते। चाहत्यांचं हे प्रेम मिळवण्यासाठी मालिकेमधली त्यांची केमिस्ट्री तितक्याच रोमॅन्टिक पद्धतीने दाखवावी लागते, मात्र कधी कधी एकमेकांच्या समोरासमोर नसतानाही त्यांचं ट्यूनिंग तुमच्या समोर आणलं जातं ते काहीसं असं। ऍक्टिंग सुरू केली तेव्हा खूप डिफिकल्ट जात होतं, कारण इथे या थर्मोकॉलकडे बघा, त्या लाईटकडे बघा, हा माणूस आहे, तो माणूस आहे, ते ज्या डायजेस्ट करायचं थोडं अवघड जात होतं, पण आता सवय झाली त्यामुळे आता खरं काहीच वाटत नाही। ते आम्ही शक्यतोवर पहिल्यापासून पूर्णतः तयारी करून तसं आम्ही सुरुवात करतो, त्यामुळे इव्हन कटिंग करताना आणि समोर कोणी नसलं तरी आम्हाला ते इमोशन्स दाखवता येतात। पण सगळ्यात जास्त मजा OS ला येते, कारण असे खूपदा हसतात की आपण आमची आपापली वाक्य पण नीट बोलू शकत नाही, इतपत तोंडावर हसत असतात की वाक्य विसरून जाऊ शकतो आपण इतपत। आताचाच एक किस्सा सांगते। एक खूप फुटकळ वायफळ विनोद करते मेघना, नाही ना, पण आता ठीक आहे, कन्व्हिक्शननी बोलायला पाहिजे। मेघना तशी खूप साधी भोळी बिचारी आहे, सालस आहे, गुणी आहे, हे सगळे काय अतरंगी आहे, तिला कळत नाही त्यांचे जोक्स काय लेवलला घेतात वगैरे, ती बोलून जाते पटकन। तर असं त्या पद्धतीनं एक वाक्य आलं होतं आणि जे मी बोलत होते आणि हे आधीपासून म्हणजे रिहर्सलपासून इतके पोट धरून हसत होते। बरं, त्या डिरेक्टरनं मला त्यांच्याकडे तोंड करून ते वाक्य घे असं सांगितलं, म्हणजे मी तोंड फिरवून जरी बोलले असते तरी यांचे चेहरे मला दिसले नसते। आता ह्या साऱ्या विषयी ह्या जोड्यांना काय वाटतंय ते त्यांनी खास आमच्या टीमशी शेअर केलंय। आम्ही बरेच सीन्स वन टेक करतो, पण ऑफकोर्स त्याच्या आधी रिहर्सल्स होतात आणि प्लस मायनसेस असतात त्याच्यामध्ये, पण वन टेक आम्ही डेफिनेटली करतो। आमची जशी आहे देसाईवाडी, जेवढी मस्तीखोर तुम्हाला दिसते त्याच्या 5 पट जास्त मस्तीखोर ती असल्यामुळे मुळातच कधी कधी आम्ही फुटतो, एक हसतो खूप। तर मग अशा वेळेस तो जो कधी असतो ना तो भयंकर असतो, मग त्यावेळेस अडकूनच पडतो, मग आम्ही खूप हसतो। काय मग कसा वाटला हा डेली सोपचा टेक रिटेकचा खेळ? दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।